ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣ. ಮೊನ್ನೆಯ ದಿನ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನವನ್ನು ಕುರಿತಂತೆ ನಾವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ತ್ವವು ಗಟ್ಟಿಯಾಗುವಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದ ಬಗ್ಗೆ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದರು. 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆತ್ಮನು ಸಮ್ಯಕ್ತ್ವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಾಧನೆ, ಆ ಸಾಧನೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಹೇಗೆ ತನ್ನ ಏರುಗತಿಗೆ ಪೂರಕವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಆತ್ಮ ಬೆಳೆಸಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಎನ್ನುವಂತಹ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಾವಿವತ್ತು ಪೂಜ್ಯ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಅಂದರೆ 4ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ವಿಶೇಷ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಅದು ಸಮ್ಯಕ್ತ್ವವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಈ ಜೀವ ಅಥವಾ ಈ ಆತ್ಮ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕವಾದ ತಾತ್ವಿಕವಾದಂತಹ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಕೂಡ ಅದು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗುವಂತಹ ಒಂದು ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಾವೀಗ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇದೀಗ ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಧರ್ಮಸಭೆಗೆ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಈ ಒಂದು ಆಶೀರ್ವಚನಕ್ಕೆ ನಾನು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣ. ಕ್ಯಾಮ್ ओम नमः सिद्धेभ्यः। गुणस्थान विवरण के अंतर्गत चतुर्थ गुणस्थान का, जिसका नाम असंयत सम्यक दृष्टि था, जिसको अविरत सम्यक दृष्टि भी कहते हैं, अपन ने षटखंड आगम के सूत्र से और धवला टीका से सैद्धांतिक विवरण को समझा था। अब तत्वसार ग्रंथ के अंदर कुछ आध्यात्मिक विवरण है और कार्तिकेय अनुप्रेक्षा में उसकी श्रद्धान की जो अंतरंग परिणति है उसको उन्होंने 9 गाथाओं के माध्यम से बतलाया आचार्य स्वामी कुमार मुनि ने। तो प्रथम अपन तत्वसार से देख लेते हैं। देवसेन आचार्य महाराज की रचना है। द्वितीय कषाया प्रत्याख्यान चतुष्कोदयात् संयमा भावाद असंयत सम्यक दृष्टि। दूसरी कषाय है जिसका नाम अप्रत्याख्यानावरण है। उसका जो चतुष्क है, यानी जिसको चौकड़ी बोलते हैं, क्रोध, मान, माया, लोभ, इनके उदय से संयमाभावात, संयम का अभाव रहता है। ये 4 कषाय अगर उदय में होती है तो संयम नहीं होता, देश संयम भी नहीं होता। तो ऐसा जीव असंयत सम्यक दृष्टि, असंयत सम्यक दृष्टि होता है। कैसा होता है? तो बड़ा सुंदर वर्णन है। स्वीकृत सर्वज्ञ वीतरागोक्त जीवा जीवादि तत्व, स्वीकार किए हैं वीतराग सर्वज्ञ भगवान द्वारा कथित जीव अजीव आदिक तत्व जिसने, अर्थात जीव आदि के स्वरूप को भगवान द्वारा जैसा कहा गया है वैसा स्वीकार कर लेता है।
और कर्म मल कलंक रहित परमात्म समानात्म स्वरूप कृत उपादेय बुद्धि। कर्म रूपी मल और रागादिक कलंकों से रहित परमात्मा के समान अपने आत्म स्वरूप में जिसने उपादेय बुद्धि कर ली है कि भगवान का जैसा स्वरूप है वैसा ही मेरा अंतरंग स्वरूप है, वही मुझे ग्रहण करना है, ऐसी मान्यता जिसने बना ली है। अविरत सम्यक दृष्टि की बात चल रही है, असंयत सम्यक दृष्टि की। तो सबसे पहले तो कह दिया कि 4 कषायों का अभाव हो गया, अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ। अब बाकी कषाय उदय में है, तो अप्रत्याख्यानावरण कषाय के उदय से वह असंयत सम्यक दृष्टि है। और उसने वीतराग सर्वज्ञ भगवान द्वारा कथित जीव अजीव आदि के स्वरूप को स्वीकार कर लिया है। जैसा वो कह रहे हैं वैसा ही स्वरूप है और वही है, ये बात उसने स्वीकार कर ली है। और इसके अतिरिक्त एक बात और बता रहे हैं कि कर्म रूपी मल से रहित और राग द्वेष आदि कलंक से रहित, जैसे परमात्मा है उनके समान ही मेरी आत्मा है और वही मुझे ग्राह्य है, वही मुझे स्वीकार करनी है, वही मेरे लिए उपादेय है। ऐसी धारणा जिसने बना ली है, ये सम्यक दृष्टि जीव की बात चल रही है। अविरत भाव उदयात, लेकिन अविरत पर्याय का उदय होने के कारण तलवर गृहीत तस्करवत प्रवृत्त पंचेंद्रिय विषय, जैसे पुलिस किसी चोर को पकड़कर पीटती है, वैसे ही अप्रत्याख्यानावरण कषाय के उदय से उसकी विषयों द्वारा पिटाई होती है। अथवा ये कह लो कि वो कषाय जो है विषय रूपी डंडे से उसको पीटती है। कषाय का उदय है तो विषयों का त्याग नहीं कर सकता, तो विषयों के द्वारा उसकी पिटाई होती है। प्रवृत्त पंचेंद्रिय विषय, 5 इंद्रियों के विषयों में वो प्रवृत्ति करता है, लेकिन सम्यक ज्ञान वैराग्य युक्त, भीतर ही भीतर सम्यक ज्ञान और वैराग्य से युक्त होता है। तो वो वैराग्य बीज रूप है, बहुत ही उसकी भूमिका के योग्य है। ऐसा वैराग्य नहीं है कि उसको त्याग के अभिमुख कर दे, एक उदासी रूप है, हल्की सी आसक्ति से भी दूर कर दे, इतना वैराग्य उसके पास नहीं है। निशंकाद्यष्टांग सम्यक्त गुणालंकृत, और निशंकित आदि 8 सम्यक्त के जो गुण हैं, अष्टांग सम्यक्त जिसको कहते हैं, उन 8 अंगों से अलंकृत होता है। अंतरंग कृत संयम परिणाम उद्यम, और अंदर में हमेशा ही उसके संयम रूप परिणाम का उद्यम रहता है। वो चाहे किसी भी गति में हो, लेकिन भावना ये रहती है कि कब मैं संयम धारण करके आत्मकल्याण करूंगा। ये सम्यक दृष्टि की बात चल रही है। आज्ञा विचय आपाय विचय विपाक विचय संस्थान विचय लक्षण धर्म ध्यान कृताभ्यास। आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय और संस्थान विचय नामक 4 प्रकार का जो धर्म ध्यान है, उसके विषय में किया है अभ्यास जिसने, वो अभ्यास करता है धर्म ध्यान का। एवं विद परिणाम परिणतो विरत सम्यक दृष्टि गुण स्थानवर्ती भवति। इस तरह के परिणामों से परिणत जीव अविरत सम्यक दृष्टि गुण स्थानवर्ती होता है। इस प्रकार यहाँ पर अविरत सम्यक दृष्टि के अंतरंग भावों का वर्णन किया है। और अब एक बात और बताते हैं, तत्रोपशम क्षयोपशम क्षायक सम्यक्त त्रयाणाम
जगन्य मध्यम उत्कृष्ट भेदेन स्थितिमाह। अब उस चतुर्थ गुण स्थान में उपशम सम्यक्त की, क्षय उपशम सम्यक्त की और क्षायिक सम्यक्त की, इन तीन सम्यक्तों की जगन्य और मध्यम और उत्कृष्ट भेद की अपेक्षा स्थिति बतलाते हैं, उनका काल कितना है बतलाते हैं। उपशमस्य जगन्य उत्कृष्टतोन्तर मुहूर्ता स्थिति। उपशम सम्यक्त अगर होता है चौथे गुण स्थान वर्ती जीव के पास, तो उसकी जगन्य और उत्कृष्ट दोनों स्थितियां अंतर मुहूर्त ही है। उपशम सम्यक्त अंतर मुहूर्त से न तो कम हो सकता है न अधिक, अंतर मुहूर्त का ही उसका काल है। फिर क्षयोपशम से जगन्यांतर मुहूर्ता स्थिति। क्षयोपशम सम्यक्त की जगन्य स्थिति अंतर मुहूर्त है। उत्कृष्टेन षट्षष्टि सागरोपमा च। जगन्य स्थिति अंतर मुहूर्त और उत्कृष्ट स्थिति 66 सागरोपम, यानी 33 सागर को आप दुगना कर दो, 66 सागरोपम की उसकी अधिकतम स्थिति होती है क्षयोपशम सम्यक्त की। और क्षायिकस्य उत्कृष्टा 63 सागरोपमा, कतिपय वर्ष कोटि पूर्वाधिका स्थिति। क्षायिक सम्यक्त की उत्कृष्ट स्थिति 33 सागर में कुछ पूर्व कोटि और जोड़ लेना, उतनी उसकी अधिकतम स्थिति होती है, फिर मोक्ष चले जाते हैं। और जगन्य नांतर मुहूर्ताच, और जगन्य स्थिति जो है क्षायिक सम्यक्त की संसार अपेक्ष है। संसार में जगन्यतम काल कितना रहेगा क्षायिक का? अंतर्मुहूर्त। प्राप्त किया और अंतर्मुहूर्त में मोक्ष चले गए। उत्तम च, कहा भी है, नो इंद्रिये सुविरदु जीवे थावरतसे, नो इंद्रिये सुविरदु नो जीवे थावरे तसे वहे चावे, नो जो सद्दहदि जिनुत्तम सम्मा इठी अविरदोसु। जो इंद्रिय विषयों से विरत नहीं है, जो त्रस स्थावर प्राणियों की हिंसा से भी विरत नहीं है, लेकिन जिनेंद्र भगवान ने जो बात कही है उस पर श्रद्धा रखता है, वह सम्यक दृष्टि जीव अविरत सम्यक दृष्टि, असंयत सम्यक दृष्टि गुणस्थानवर्ती होता है। जैनम जयतु शासन। ನಾಲ್ಕನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿವರಣೆಯನ್ನು ನಾವೀಗ ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿಯ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂದರೆ ಬಹಳ ಸ್ಥೂಲವಾಗಿ ಅದರ ವಿವರಣೆ ಮಾತ್ರ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ, ಯಾಕಂದರೆ ತುಂಬ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ವಿವರಣೆಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಮಹಾರಾಜರು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆ ನಾಲ್ಕನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆತ್ಮನಿಗೆ ಜಿನೇಂದ್ರವಾಣಿಯ ಬಗ್ಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದೆ. ಜಿನೇಂದ್ರವಾಣಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಜೀವಗಳ ಕುರಿತಾದಂತಹ ಏನೆಲ್ಲ ವಿವರಣೆಗಳಿವೆ, ಆ ಎಲ್ಲ ವಿವರಣೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಶ್ರದ್ಧೆ ಇದೆ, ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಮತ್ತು ತನ್ನ ಆತ್ಮನ ಏರುಗತಿಯನ್ನು ಕುರಿತಾದಂತಹ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾದಂತಹ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಗುಣಸ್ಥಾನದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮೂಲತಃ ಈತನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಸಂಯಮದ ಕೊರತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಪ್ರಧಾನವಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸಂಯಮದ ಕೊರತೆಯ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಒಂದೆಡೆ ಜಿನೇಂದ್ರ ಭಗವಾನರ ಉಪದೇಶಗಳನ್ನು ನಂಬುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೇ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಆತ ಲೌಕಿಕವಾದ ಸಾಂಸಾರಿಕವಾದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಆಕರ್ಷಣೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಆತ ಒಳಗಾಗ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಆತ್ಮನ ಗುಣಶೀಲ ಸ್ವಭಾವಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ, ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿಯೇ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಲೌಕಿಕ ಸುಖದ ಕಡೆಗೂ ಅಪೇಕ್ಷೆಗಳು ಜಾಗೃತವಾಗಿ ಇರ್ತದೆ. ಇದು ಒಂದು ರೀತಿಯ ತ್ರಿಶಂಕುವಿನ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ.
ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಂಸಾರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾನು ಜಿನೇಂದ್ರವಾಣಿಗೆ ಅನುಗುಣವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಾಬದ್ಧನಾಗಿ ಆತ್ಮಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಿಡ್ತೇನೆ ಎನ್ನುವಂತಹ ಗಟ್ಟಿತನವೂ ಕೂಡ ಈ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದೇ ಸಮಯಕ್ಕೆ ಜಿನೇಂದ್ರವಾಣಿಯಲ್ಲಿ ಗಾಢವಾದ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಕೂಡ ಆತ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ಒಂದನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಳ್ಳಲಾಗದ ಮತ್ತೊಂದನ್ನು ಬಿಡಿದುಕೊಳ್ಳಲಾಗದೇ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ, ನಡುವಣ ಸ್ಥಿತಿ ಅದು. ಇದಕ್ಕೆ ಮೂಲವಾದಂತಹ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಸಂಯಮಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಭಾವನೆ. ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಈ ಅಸಂಯಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಭಾವನೆ ಬರುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಕ್ಷಾಯಕ ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಈ ಅವಿರತವಾಗಿ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಭಾವನೆಯನ್ನು ಆತ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾ 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 5ನೆಯ ಗುಣಸ್ಥಾನದ ಮೆಟ್ಟಿಲನ್ನು ತಲುಪುವಾಗ ಈ ಒಂದು ಆತ್ಮನ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆಗುವಂತಹ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ಕುರಿತಂತೆ ನಾವು ನಾಳಿನ ಧರ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸೋಣ. ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ನಮೋ ಸಿದ್ಧಾಣಂ ವರ್ಧತಾಂ ಜಿನಶಾಸನಂ.